इथे आता हा घट आहे आणि ह्या घटाला पाची बाजूने आता हे असं हळदी कुंकू लावून घेतलं आहे आणि विड्याची 5 पानं घेऊन ती बांधून घेतली आहेत आणि त्याच्यामध्ये पैसे टाकलेले आहेत. तर आता त्याचप्रमाणे हां आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायला लागतं. तर आता त्याच्यानंतर मी इथे घेतलेलं आहे, इथे धान्य घेतलेलं आहे आणि इथे 5 वस्तू घेतले. तर 5 वस्तूमध्ये मी 1 रुपया घेतलेला आहे, सुपारी, खारीक, हळकुंड आणि इथे हळदी कुंकूची पुडी घेतलेली आहे आणि ती ह्याला धाग्यामध्ये बांधून घेतली आहे. आणि हे जे आहे ते आपण आता घटाला बांधणार आहोत. तर आता हे मी घटाला बांधून घेते. आता इथे हा दिवा घेतलाय. हा नवरात्रीमध्ये हा दिवा अखंड तेवत ठेवावा लागतो. मोठी वात करून दिवस रात्र तो आपल्याला तेवत ठेवायचा आहे 9 दिवस. तर आपला हा दिवा आता तयार झालेला आहे. आता इथे ही एक पत्रावळी घेतलेली आहे आणि आता पत्रावळीमध्ये आपण तो घट बसवणार आणि त्याच्या आधी आपण इथे ही जी वावरी आहे ह्याला वावरी म्हणतात, वावरी म्हणतात ह्याला. तर ही वावरी आपण आता ह्या पत्रावळीमध्ये टाकणार आणि मग त्याच्यावरती आपण घट बसवणार आहोत. आता इथे मी एका ताटामध्ये ही पत्रावळी ठेवते आणि पत्रावळीमध्ये आपण आता ही वावरी टाकून घेणार आहोत. तर शक्यतो घट बसवताना अशा ठिकाणी बसवायचं की जेणेकरून कोणाचा हात लागणार नाही. घरात लहान मुलं असतात तर त्याची काळजी घेऊन बसवायची, कारण 9 दिवस आपल्याला हा हलवायचा नसतो. तर त्याचा विचार करून मगच तुम्ही तो एका ठिकाणी जिथे आपले देव बसतात त्यांच्या समोर तुम्हाला घट मांडायचे असतात. तर आता ही वावरी म्हणजे काय, तर गावाला शक्यतो शेतातली माती वापरली जाते, तर शहरातल्या ठिकाणी ही अवेलेबल होत नाही. तर आपण काय करतो, बाजारात आपल्याला अवेलेबल होते तर ती आपण आणायची. तर इथे वावरी माझी सगळी टाकून झाली आहे. आता काय करायचं, हे धान्य असतं. तर ह्या धान्यामध्ये काय असतं, तर गहू असतो. 5 प्रकारचे धान्य असतात. तर 5 प्रकारच्या धान्यामध्ये मका असतो, चणे असतात किंवा गहू असतो, बाजरी असते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे धान्य असतात. धान्य आहे तर ते धान्य मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते वावरीमध्ये. आता हा जो घट आहे तो घट मी इथे मध्ये ठेवून देते वावरीमध्ये. आणि आता काय करायचं, त्याच्यामध्ये पाणी घालायचं. आता ही एक माळ करून घेतली. तर आजच्या दिवशी ही खाऊच्या पानाची माळ लावली जाते. तर ह्याला आपण 9 पानं लावून घेतली आहे. तर आता हे काय करणार आहे, मी वरती देवाऱ्याला बांधणार. तर देवाऱ्याचा जो कळस असतो तिथे बांधायचं आणि हे असं खाली घटावरती सोडून द्यायचं. आणि आता ही जी माळ आहे घटावरती सोडून द्यायची. दर दिवशी अशी रोज एक नवीन माळ चढवली जाते. तर उद्या कोणती माळ असणार आहे ते मी तुम्हाला
घ्या, तुम्हाला कळेल व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे आपले हे घट बसवून झालेले आहेत. तर आता याला हळद कुंकू व्हायचं. तर आता इथे माझे देवाऱ्यातले देव पण पूजून झालेत. आणि देवाऱ्यामध्ये जेव्हा देव ठेवता तुम्ही तेव्हा खाली अशी खाऊची पानं ठेवायची. आणि आज जर तुम्ही देव बसवलेत ना, ते पुढचे 9 दिवस तुम्ही उठवायचे नाहीत. तर त्यामुळे आता देवाला अजिबात हात नाही लावायचा आणि अशा प्रकारे मांडणी करायची की ते पडले नाही पाहिजेत. तर आता मी देवाला अगरबत्ती लावली आहे, दिवा लावलाय आणि अशा प्रकारे मी माळ सोडली आहे वरती कळसापासून, तुम्ही बघू शकता. आणि ती खाली पूर्ण घटापर्यंत आलेली आहे. आणि आता आपले हे घट अशा प्रकारे बसवून झालेले आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.